हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि हा दुसरा पार्ट आहे, तर नक्की बघा. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही दोघं शॉक झालेलो. का झालेलो ते तुम्हाला सांगते. कारण जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा पप्पाने सांगितलं की तुम्हाला हॉस्टेल बघायला जायचं आहे. तेव्हा आमचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आम्हाला मम्मीने सुद्धा सांगितले नव्हते. मम्मी पण बोलली की आपण तुमच्यासाठी हॉस्टेल बघायला जाणार आहोत. मग तर आम्हाला खूपच टेन्शन आले, कारण मम्मीने आम्हाला सांगितले असते ना, पण मम्मीनेही नाही सांगितले. अजून टेन्शन देण्यासाठी मम्मी बोलली की तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर चांगला इंटरव्ह्यू द्या, घाबरू नका आणि ID कार्ड घ्यायला विसरू नका. पप्पा बोलले की सॉक्स घाला, सॉक्स कंपल्सरी आहेत तिकडे. तयारी झाल्याच्या नंतर पप्पांनी कोणाला तरी खोटा फोन लावला आणि बोलले की आम्ही अर्ध्या तासांनी पोचतोय. तर आमची खात्रीच पटली की आम्ही आता हॉस्टेलला जाणार आणि आम्ही बाईकवर बसून निघालो. हे ऐकून खूपच वाईट वाटत होतं. पण जेव्हा आम्ही मॉलच्या इथे पोचलो तेव्हा आम्ही कन्फ्यूज झालो की आम्ही तर हॉस्टेल बघायला चाललो होतो ना, मॉलमध्ये कशाला आलो आहे. त्यानंतर समजलं की आम्ही स्नो वर्ल्डला जातोय. तेव्हा कुठे बरं वाटलं हे ऐकून. आम्ही तिथे खूप मज्जा केली. हे बघा, सायलीला ढकलायला पण येत नव्हतं तरी ती पप्पाला ढकलत होती. बर्फासोबत खेळण्याची काहीतरी वेगळीच मज्जा असते. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas and a Happy New Year. The tidings we bring to you and your kin. We wish you a Merry Christmas and a Happy New Year. Now bring us some figgy pudding. Now bring us some figgy pudding. Now bring us some. आम्हाला इथे एक व्हिडिओ शूट करायचा होता आणि ती पळता पळता जोरात खाली पडली. तुम्हाला जर ही इंटरेस्टिंग व्हिडिओ आवडली असेल तर थर्ड पार्ट लवकरच येईल. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.